नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल छान असं थंडगार वेलचीयुक्त कैरीचं पन्ह कशा प्रकारे बनवायचं ते पाहणार आहोत। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे कैरीचं पन्ह आज बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मी या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या साधारण 15 ते 20 मिनिटे मी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या होत्या आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। म्हणजे यांना जो काही चीक लागलेला असतो तो पूर्णपणे पाण्यात भिजवल्यामुळे निघून जातो। आणि नंतर आपल्याला या कैऱ्या एका कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी साधारण 2 ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि फक्त आपल्याला याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यापेक्षा जास्त शिट्या काढू नका, फक्त 2 शिट्या पुरेसे आहेत या कैऱ्या शिजण्यासाठी। 2 शिट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि कुकर आपल्याला थोडासा गार झाल्यानंतर उघडायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता कैऱ्या मस्त या शिजलेल्या आहेत। त्या एका आपण डिशमध्ये काढूयात आणि पूर्णपणे गार करून घेणार आहोत। तर आपल्याला आता ही जी कैरी आहे त्याची जी सालं आहे ती काढून घ्यायची आहे। तर या कैऱ्या आपण शिजवल्यामुळे याची ही जी सालं असतात ती आपोआपच अशी वेगळी होतात, निघतात, लगेचच निघतात। तर हे पहा, अशा पद्धतीने ही पूर्ण सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। आपण या कैऱ्या शिजवल्यामुळे याचा रंग थोडासा बदल झालेला आहे। हे पहा, ही जी दुसरी कैरी आहे त्याची देखील मी साल काढून घेत आहे। आता याचा जो गर आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। एखादा चमचा किंवा फोर्कच्या सहाय्याने आपल्याला हा जो गर आहे कैरीचा तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही कैऱ्यांचा मी गर असा काढून घेतलेला आहे। तर साधारण 1 वाटीभर हा गर निघालेला आहे आणि नंतर फोर्कच्या सहाय्याने आपल्याला थोडासा हा मॅश करून घ्यायचा आहे। आपण हा गर नंतर मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत, तरी पण एकदा मॅश करून घ्या, म्हणजे पूर्णपणे हा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवला जातो, व्यवस्थित याची पेस्ट तयार होते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरीचा गर घेतलेला आहे। तर 1 वाटी कैरीच्या गरासाठी मी इथे साधारण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। तर आपला हा जो कैरीचा पल्प आहे तो तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सैंधव मीठ देखील टाकू शकता, काळं मीठसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता। तर हा जो पल्प आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून साधारण 10 ते 15 दिवस वापरू शकता। तर आता आपण कैरीचं पन्ह कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूयात। तर साधारण 1 मोठा चमचा मी इथे कैरीचा पल्प घेतलेला आहे ग्लासमध्ये आणि यामध्ये आपल्याला थंडगार पाणी टाकायचं आहे आणि हा जो पल्प आहे तो तळाला बसतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित चमच्याने हे जे ग्लासमध्ये पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आईस क्यूब। तर तुम्ही पाहू शकता आपलं मस्त हे असं थंडगार वेलचीयुक्त पन्ह तयार झालेलं आहे। तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं हे पेय तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि ते कसं झालं ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।